महाराष्ट्राला कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा वारसा लाभलाय. त्यातील काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्या कर्तृत्वाची झळाळी काळाच्या पडद्यावरही मागे पडत नाही. अशाच होत्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केवळ मालव्यात नव्हे तर संपूर्ण भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला. धर्म, सामाजिकता आणि न्याय यांचा अनोखा संगम त्यांच्या कारभारात दिसतो. त्यांनी स्वतः संपूर्ण भारतभरातील हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, रामेश्वरम, बद्रीनाथ अशा विविध मंदिरांची उदाहरणं देता येतील. भारतातील अनेक हिंदू मंदिरांना अहिल्याबाईंचा स्पर्श होता. केवळ हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार नव्हे तर समाजहित दक्षता ही अहिल्याबाईंच्या कार्याची थोरवी होती. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी, रस्ते आणि कर सवलती लागू केल्या. स्त्री शिक्षणास चालना दिली. स्थानिक लोक न्याय व्यवस्था मजबूत केली. आदिवासी आणि धनगर समाजाला सामाजिक संरक्षण दिलं. अहिल्यादेवींनी 18व्या शतकात जो विचार रुजवला तो आज 300 वर्षांनंतरही जिवंत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांचा आदर्श अनुनयन कोणी करत असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस आहेत. देवाभाऊने महाराष्ट्रातील अनेक पुरातन मंदिरांचं जतन केलं, जीर्णोद्धार केला, ज्यामुळं केवळ वास्तुशिल्पाचं पुनर्जीवन झालं नाही तर संस्कृतीचं पुनरुद्धरण झालं. भाविकांसाठी वारकरी मार्ग, अष्टविनायक महामार्ग निर्माण केले. भटक्या, विमुक्त आणि धनगर समाजासाठी पुढाकार घेतला. अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमातील मोफत शिक्षण गरजू मुलांना उपलब्ध करून दिलं. विविध आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मुलींना मोफत उच्च शिक्षण देऊन मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. स्त्री सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. स्त्री सन्मानासाठी देवाभाऊ कायम लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. एवढंच नाही तर देवेंद्रजींनी अहमदनगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलं. हे केवळ नामांतर नाहीये तर त्यांच्या विचारांचा केलेला सन्मान आहे. आज अहिल्याबाईंच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होतात. हा केवळ गौरव दिन नाही तर त्यांचे विचार समर्थित करण्याचा दिवस आहे. जे कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलं तेच कार्य आज देवेंद्रजी करतात. धर्माचं रक्षण करून, सामाजिक समता, न्याय प्रस्थापित करून, तर कधी उपेक्षित समाजांना मुख्य प्रवाहात आणून. त्यांचा कर्तृत्वाचा वारसा आपणही ओळखला पाहिजे, पसरवला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला सुद्धा पाहिजे. विचार हिंदुत्वाचा, वारसा कर्तृत्वाचा, प्रेरणा अहिल्यादेवींची आणि कृती देवेंद्रजींची.